दत्त जयंती उत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलाय। अंबरनाथमधील कांसई परिसरातील दत्त मंदिरात दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। भजन, कीर्तन, प्रवचन यांसह विविध कार्यक्रम या मंदिरात पार पडणार आहेत। दत्त जयंती निमित्ताने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। दत्त जयंती निमित्ताने कांसई परिसरात भव्य अशी पालखी मिरवणूक देखील काढण्यात येणार आहे। 2 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती मंदिर कमिटीच्या सदस्यांनी दिली। नमस्कार। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री दत्त मंदिर देवस्थान सेवा समिती कांसई साई विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे आपण दत्त जयंती उत्सव साजरा करतो। यावर्षी आपण धूमधडाक्यात तो साजरा करतो आहे आणि याची सुरुवात आज सुप्रसिद्ध गायिका सो आशाताई खाडीलकर यांच्या गायनाने होत आहे। परवा 23 तारखेला आपण दत्तयाग ठेवलेले आहेत। अंबरनाथमधील सर्व नागरिकांनी या दत्तयागामध्ये सहभागी व्हावे आणि नंतर 25 तारखेला भजनाचा कार्यक्रम आहे। डिक्सळ कर्जत येथील पाटील बुवा यांचा भजनाचा कार्यक्रम आहे आणि आपली दत्त जयंती 26 डिसेंबर मंगळवारी होते आहे। नेहमीप्रमाणे सकाळी 7 ते 9:30 पर्यंत रुद्राभिषेक पूजा वगैरे आहे। नंतर आपण मिरवणूक करतो, पालखी मिरवणूक करतो आणि मिरवणूक झाल्यानंतर कीर्तन असतं दत्त जन्माचं। ते कीर्तन ज्योत्स्ना क्षीरसागर म्हणून अंबरनाथमधल्या त्या करणार आहेत। कीर्तन झाल्यानंतर 4था अध्याय असतो, 4थ्या अध्यायानंतर पाळणा असतो आणि पाळणा झाल्यानंतर दत्तजन्म असतो। संध्याकाळी आपण भजनाचे निरनिराळ्या अंबरनाथमधील स्थानिक भजनी मंडळाचे कार्यक्रम ठेवलेले आहेत। असे आपण 3 दिवसाचे कार्यक्रम ठेवलेले आहेत। सर्व साधारणपणे या मंदिराला 32 वर्ष पूर्ण झाले असून हे 32वे वर्ष आहे आणि नेहमी उत्साहाने आम्ही हा कार्यक्रम साजरा करत असतो। अंबरनाथमधील सर्व भाविकांचा आम्हाला सदैव सहकार्य असतं आणि असं सदैव सहकार्य आम्हाला नेहमी मिळेल ही आशा मी गुरुचरणी करतो।